हेडलाईन्स नंतर बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भातली। धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाबाबत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये यावेळी चर्चा झालेली आहे। यात कायद्याच्या चौकटीमधून आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्याचबरोबर तातडीनं नवीन समिती गठीत करण्याच्या सूचनाही केल्या। पंढरपूर इथे आरक्षणासाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्या पार्श्वभूमीवरती सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली। दरम्यान धनगड आणि धनगर हा शब्द एकच आहे, त्याबद्दल नवीन समिती 4 दिवसात मसुदा तयार करणार असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र GR सरकारनं काढावा। तो GR कशा पद्धतीने असावा याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा GRचा मसुदा कसा असावा, GR काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या 4 दिवसांमध्ये बसेल आणि त्याप्रमाणे ड्राफ्ट GRचा ड्राफ्ट ते तयार करतील। ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मक दृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आमचे सगळे लोक आणि पहिल्यांदा अशी बैठक झाली। मी तर एकदम आनंदी आहे की आमच्यात कोणाच्यात वाद विवाद न होता एकदम मुद्देसूद जणू काय वकीलच आम्ही आमचे आणलेत अशी आमच्या समाजातील लोक या बैठकीमध्ये बोलत होती। सरकारचे अधिकारी एकदम निरुत्तर झाले, ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत की आमची लोक कायद्याचे तज्ज्ञ आहेत अशा पद्धतीची बैठक आज झालेली आहे आणि आम्ही या बैठकीमध्ये समाधानी आहोत। समाधानी यासाठी आहोत की टाइम बाउंड कार्यक्रम दिलाय। येत्या 8-10 दिवसामध्ये हे सगळे विषय परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आणायचे आहेत आणि तशा पद्धतीनं निर्णय झाल्यामुळं आता आम्ही उद्या आमचे जे उपोषणकर्ते आहेत, आमचे जे बहादूर गडी आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत। सरकारच्या वतीने एक वरिष्ठ अधिकारी ते आमच्यासोबत तिथं पाठवणार आहेत। आम्ही सरकारबरोबर काय चर्चा झाली हे उपोषणकर्त्यांना सांगणार आणि मग त्यांना ते पटलं का ते उपोषण मागं घ्यायचं का न घ्यायचं ते उद्या ठरेल। हे आम्ही तुम्हाला उद्या 11:30 वाजता सांगू।